शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना झाला। पूर्वार्धापासूनच खंडोबाच्या प्रभू पोवार, संकेत मेढे, रोहित जाधव, पृथ्वीराज साळुखे, आदित्य लायकर या खेळाडूंनी वेगवान खेळ केला। सामन्याच्या 33व्या मिनिटाला खंडोबाच्या अमीन खजरनं मैदानी गोल मारून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतराला काही मिनिटं बाकी असताना गोलक्षेत्रात सम्राटनगरच्या अनिकेत तोरसकर यानं खजीरला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी खंडोबाला पेनल्टी दिली। खंडोबाच्या रोहन आडनाईक यानं संधीचा फायदा उठवत 40व्या मिनिटाला अचूक गोल नोंदवून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत हा सामना 2-0 राहिला। उत्तरार्धात सामन्याच्या 58व्या मिनिटाला खंडोबाच्या अमीन काझर यानं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल करून संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत खंडोबा तालीम मंडळानं 3-0 गोलनी सम्राटनगर संघावर एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला। खंडोबाचा अमीन खजीर सामनावीर तर सम्राटनगर स्पोर्ट्सचा लवप्रीत सिंग लढवय्या खेळाडू ठरला। उद्या मंगळवारी पीटीएम विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे।